चिंतामणी नगर येथील रेल्वे उड्डाणपुलाच्या कामास तारीख पे तारीख सुरू असल्याने संतप्त मनसेच्या कार्यकर्त्यांनी चिंतामणी नगर येथे रेल्वे रोखण्याचा प्रयत्न केला। यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली। त्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी रेल्वे प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली। अखेर रेल्वे अधिकाऱ्यांनी 30 सप्टेंबरपर्यंत पूल पूर्ण करण्याचं आश्वासन दिल्यानंतर मनसेने आंदोलन मागे घेतले। चिंतामणी नगर रेल्वे उड्डाणपुलाचं काम गेल्या 14 महिन्यांपासून सुरू आहे। 6 महिन्यात काम पूर्ण करण्याची तारीख होती, तरी देखील काम पूर्ण केलं नाही। त्यामुळे सर्वसामान्यांचे हाल सुरू आहेत। ह्या पुलाचं काम 15 ऑगस्टपूर्वी पूर्ण न झाल्यास मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी गनिमी काव्याने आंदोलन करण्याचा इशारा दिला होता। त्यानुसार सावंत आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी सकाळी रेल्वे पुलाच्या ठिकाणी रेल्वे प्रशासनाचा धिक्कार व्यक्त केला। आंदोलनस्थळी ठेकेदार नसल्याने उपस्थित नसल्याने संतप्त व्यक्त करण्यात आला। त्याचवेळी समोरून रेल्वे येताना दिसताच जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत आणि कार्यकर्ते आक्रमक झाले। त्यांनी रेल्वे थांबवण्यासाठी रोडाकडे धाव घेतली। इतक्यात पोलिसांना त्यांनी अडवले। पोलिसांची आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली। यावेळी रेल्वे अधिकारी शिंदे यांनी तानाजी सावंत यांच्याशी चर्चा केली। सावंत म्हणाले, पुलाचं काम पूर्ण होण्यासाठी तारीख पे तारीख देण्याचं काम चालू आहे। हे किती दिवस सहन करायचं? नागरिकांचं आणि व्यापाऱ्यांचं होणारा हाल तुम्हाला दिसत नाही? झालेलं नुकसान कोण भरून देणार, असा सवालही त्यांनी केलाय। रेल्वे प्रशासनाने 30 सप्टेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याची ग्वाही दिली। त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं।